पुढचं आहे दीक्षा कारकर. बऱ्याच शायरी या सभागृहामध्ये झालेल्या आहे, म्हणून अशरफजी मराठी ओळ ऐका. या भागातून वारंवार त्या ठिकाणी तुम्ही हारलात म्हणून हिणवलं जात आहे. विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नवाने हे सामर्थ्य नाशवंत नाही. महापौर महोदया, आज दिल्ली येथे लोकसभेमध्ये 33% महिला आरक्षणाचा प्रस्ताव, नारी शक्ती वंदन प्रस्ताव त्या ठिकाणी मांडण्यात आलं. या प्रस्तावाच्या बाजूने 298 मते पडली आणि या प्रस्तावाच्या विरोधात विरोधकांनी 230 मतं टाकून त्या ठिकाणी हा प्रस्ताव नामंजूर करण्यात आलेला आहे. महापौर महोदया, सर्वप्रथम महिला नगरसेविका म्हणून मी या घटनेचा अतिशय कडक शब्दात त्या ठिकाणी निषेध करते. या 33% महिला आरक्षण विधेयकाकडे भारतातील लाखो करोडो महिला आशेच्या नजरेने त्या ठिकाणी बघत होतात, पण विरोधकांच्या राजकारणामुळे त्या ठिकाणी आज आपल्या भारताच्या लाखो करोडो महिलांच्या पदरात निराशा आलेली आहे. महापौर महोदया, या आरक्षणाच्या विरोधात पडलेली 230 मतं ही केवळ मतं नसून भारतातील लाखो करोडो महिलांच्या विरोधात असलेल्या विचारशक्तीचा प्रदर्शन आहे. आणि ही विचारशक्ती या लाखो करोडो महिलांच्या समोर त्या ठिकाणी उघड पडलेली आहे. माननीय महापौर महोदया, त्या ठिकाणी देशाच्या कानाकोपऱ्यात आजही बऱ्याच ठिकाणी एका स्त्रीला, एका मुलीला आईच्या गर्भाशयापासून संघर्ष करावा लागतं. जन्म घेतल्यानंतर तिला तिच्या अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागतं, तिला तिच्या अस्मितेसाठी संघर्ष करावा लागतं. महापौर महोदया, खरं तर हा विधेयक नामंजूर होणे म्हणजे या देशाच्या मातृभूमीसोबत आणि या देशाच्या मातृत्वासोबत केलेला विश्वासघात आहे, धोका आहे. महापौर महोदया, आज मी तुम्हाला सांगू इच्छिते की स्त्री शिक्षणाचा पाया असणाऱ्या सावित्रीबाई फुले असेल, त्यांनी संघर्ष केलं. स्वराज्य जननी जिजाऊ असेल, त्यांनी संघर्ष त्या ठिकाणी केलं. डॉक्टर आनंदी जोशीने त्या ठिकाणी संघर्ष केलं. आज राणी लक्ष्मीबाईंनी त्या ठिकाणी संघर्ष केलं. म्हणून आम्ही देखील संघर्ष करू. जितना बड़ा संघर्ष होगा जीत उतनी ही शानदार होगी, हे मला ठणकावून या ठिकाणी सांगायचं. आणि म्हणूनच महापौर महोदया, या नंतरचा 33% महिला आरक्षणाचा आमचा लढा आणखी प्रखर राहील. महापौर महोदया, मी आपल्याला सांगू इच्छिते की आज महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली लाडकी बहीण योजना आली, तेव्हा या योजनेला देखील विरोधकांनी विरोध केला. ही योजना बंद पडेल म्हणून हे विरोधक वल्गना करू लागले. पण जोपर्यंत या महाराष्ट्राच्या महिलांच्या पाठीशी सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि देवा भाऊ सारखे भावंड उभे आहेत, तोपर्यंत महिलांना घाबरायची चिंता त्या ठिकाणी नाहीये. आज मला अतिशय सांगायला अभिमान वाटतं की या बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेच्या वाट्याला 4 समित्या ठिकाणी आल्या आणि या 4 समित्यांचा अध्यक्षाची नेतृत्व करण्याची जबाबदारी सन्माननीय शिंदे साहेबांनी महिलांना दिली. आणि ना भूतो ना भविष्य बेस समितीचा अध्यक्ष पद देखील महिलांना देऊन सन्माननीय शिंदे साहेबांनी आणि महायुतीने दाखवून दिलं की आमचं सरकार हे महिलांचा सन्मान करणारं सरकार त्या ठिकाणी आहे. अध्यक्ष महोदया, आज तळागाळातील सर्वसामान्य महिला समाजकारण आणि राजकारणाच्या माध्यमातून समाजकारण करू इच्छित आहेत. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलेलं 80% समाजकारण आणि 20% राजकारण करण्यासाठी, सशक्त आणि सक्रिय महिलांना पुढे येण्यासाठी हा 33% विधेयक, महिला विधेयक अतिशय महत्त्वाचं होतं. हा आमचा अधिकार होता. 2011च्या जनगणनेनुसार आज भारतातील महिला संख्या ही जवळजवळ 49 ते 50% आहे. किंबहुना महाराष्ट्र आणि मुंबई येथील देखील महिला संख्या ही जवळजवळ 50% आहे. आणि जर काय आम्ही 50% आहोत तर 35% आरक्षण हा आमचा अधिकार होता, हा आमचा हक्क होता. आणि हा हक्क आज आमच्याकडून या ठिकाणी हिरावून घेतलेला आहे. वारंवार सन्माननीय सदस्यांकडून असं म्हटलं जातं की आमच्यामुळे तुम्हाला मिळालं, आमच्या वरिष्ठ नेत्यांमुळे आम्हाला मिळालं.
पण मी तुम्हाला सांगते, इक्वॅलिटीचा अधिकार हा आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी दिलेला आहे. आम्हाला कोणाची मेहरबानी त्या ठिकाणी मिळालेली नाही. म्हणून असं समजू नये. आणि जास्त काही न बोलता, बरेच सभागृहामध्ये बऱ्याच लोकांना भाषणं करायची आहे, तेव्हा मी फक्त जाता जाता एवढंच सांगेन, वो अगर चाहे तो अपने दम पे दुनिया बना सकती है, वो अगर चाहे तो अपने दम पे दुनिया बना सकती है, आसमान को छू के परवाज कर सकती है. अरे महिलाओं को विरोध करने वालों, हमने बताया है आने वाली पीढ़ियां महिलाओं पे भी नाच कर सकती है. जय हिंद, जय महाराष्ट्र.